शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खरं तर पाहिलं तर खूप खूप म्हणजे महत्वाचा आहे. व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. उन्हाळी हंगामात शिमला मिरचीची लागवड केल्यापासून पहिल्या 50 दिवसात चांगल्या पद्धतीत सेटिंग कसं करता येईल आणि ते सेटिंग करताना 100% ब्लॅक थ्रिप्स येऊ न देता आपल्याला चांगलं काम त्या ठिकाणी कसं करता येईल. थोडक्यात व्हिडिओचा विषय एका वाक्यात परत एकदा समजून सांगतो. उन्हाळी हंगामात शिमला मिरचीची लागवड केल्यानंतर अतिशय कमी खर्चात ब्लॅक थ्रिप्सचं नियंत्रण आणि जास्तीत जास्त सेटिंग आपल्याला कसं मिळवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण या ठिकाणी साधारणतः 14व्या दिवसाच्या प्लॉटमध्ये आहोत. 14 दिवस आज पूर्ण होत आहेत. पॅलेडियन व्हरायटी आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. जे शेतकरी आहेत ज्यांनी डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला त्यांनी का केला ते देखील मी जाणून घेईल आणि याच्या अगोदर त्यांनी खरंच म्हणजे डॉक्टर किसानला ते किती दिवसापासून ओळखताय सगळ्या गोष्टी 1-2 वाक्यामध्ये मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. दादा आपलं पहिलं पूर्ण नाव सांगा. राहुल शिवाजी आगवणे, राहणार माथुरी, तालुका जिल्हा. मोबाईल नंबर 9011214377. आपला हा आता 14व्या दिवसाचा प्लॉट आहे. हो. हा तुम्ही डॉक्टर किसानकडे रजिस्टर केला. आलेलं हो. वेळापत्रक तुम्ही फॉलो Follow. करायला सुरुवात केलेली आहे. हो. पहिलं वेळापत्रक झालं, आता दुसरं आलंय असं. हो, कालच आले. काल आलं दुसरं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की तुम्ही गेल्या वर्षी देखील डॉक्टर किसानकडे याच प्लॉट मध्ये सिमला मिरचीचा प्लॉट रजिस्टर केला होता. हो. मग या वर्षी परत रजिस्टर करण्यापाठीमागचं कारण काय? मागच्या वर्षी आमचं शिमला मिरचीचं पहिलंच वर्ष होतं. मग त्यानंतर आम्ही डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला. बर. तर रजिस्टर केल्यानंतर आम्हाला मागच्या वर्षी त्याचे चांगले रिझल्ट आले. म्हणजे सेटिंग असेल किंवा ब्लॅक थ्रिप्सवर चांगलं नियंत्रण कंट्रोल मिळालं आणि उत्पन्नही चांगलं निघालं. हे सगळं उत्पादन घेताना खर्चाची काही बचत करून दिली का डॉक्टर किसान? खर्चाची 100% बचत झाली आणि उत्पादन वाढलं. त्या हिशोबाने यावर्षी आम्ही परत पुन्हा प्लॉट रजिस्टर केला आणि हाय ते आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलो करतोय. नक्की शेतकरी बांधवांना आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना उन्हाळी हंगामामध्ये आपण फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात असेल, जानेवारी एंड असेल किंवा फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत आपण त्या ठिकाणी सिमला मिरचीची लागवड करत असतो. त्यामध्ये पॅलेडिन असेल, इतर व्हरायटींची लागवड आपण सेडनेस असेल पॉली हाऊस मध्ये करतो. मग कुठंतरी मला शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया, ज्या शेतकऱ्यांची डिमांड होती की सर आम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही कुठंतरी नर्सरी टाका, तुम्हीच रोप द्या, गाडीमध्ये तुम्ही औषधं घेऊन या आणि औषधाच्या बॉटलवर किंमत जर 1000 रुपये असेल तर ती 500 रुपयाला आम्हाला द्या. हे गेल्या 8 वर्षात कधी डॉक्टर किसाननी केलेलं काम नाही आणि यापुढेही कधी करणार नाही. कधी तुमच्याकडे मी 3-4 व्हिजिटला आलो, कधी तुम्हाला डिकी उघडली, काही औषधं विकले का? नाही, काहीच नाही. तुमच्याकडून रितसर 2100 रुपये फी गेल्या वर्षी घेतली, यावर्षी घेतली, तेवढीच घेतली. बरोबर ना? फी पुढच्या वर्षी 100% मी वाढवणार आहे. जोपर्यंत मला परवडतंय तोपर्यंत, कारण चालेल. तुमच्यापर्यंत येणं असेल, आमच्या स्टाफचा खर्च असेल, ती फी मला आज योग्य वाटते त्या पद्धतीने मी फी घेतोय. पण कुठंतरी माझ्याच नर्सरीमधून 2.5 रुपये, 3 रुपये, 4 रुपयाला रोपं घ्या, कारण हे रोपं घेतले तर चांगलं उत्पादन मिळेल आणि माझा माणूस आल्यानंतर गाडीची डिकी उघडल्यावर 1000 रुपयाची बॉटल तुम्हाला 500ला मिळेल. हे काम डॉक्टर केसांनी आजपर्यंत केलं नाही. परत एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याला ब्लॅक थ्रिप्स येऊच द्यायचा नाही. त्याच्यासाठी सुरुवातीला लागवडीपासून 4-5व्या दिवसापासून आपण फवारण्या ज्या चालू करतो, ड्रिंचिंग ज्या चालू करतो, तिथून आपल्याला 40-50 दिवसापर्यंत हाय मॉलिक्युलकडे जायचं नाही. तिथं तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला फिप्रोनिल असेल, इमिडा असेल, एकत्र असलेले कंटेन असतील, त्याचप्रमाणे इमामेक्टिन असेल, स्पिनोटेरेम हा घटक ज्यावेळेस आपल्याला वापरायचा त्यावेळेस आपलं सेटिंग चालू झालेलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी नीम तेल असेल, नीम ऑइल ज्याला आपण म्हणतो, करंज ऑइल आपण ज्याला म्हणतो, याचा वापर आपण ड्रिंचिंगच्या माध्यमातून, फवारणीच्या माध्यमातून केला गेला पाहिजे. सेटिंगसाठी आपल्याला दुय्यम अन्नद्रव्याचा वापर करत असताना सेकंडरी फूड ज्याला आपण म्हणतो, जसंही झाड फुटवा काढायला खाली बस रे दादा. आज 14 दिवसाचं झाड तुम्ही बघताय, 14 दिवसाचं झाड आहे, याला 20-22 दिवसात चांगला फुटवा जर मिळवायचा असेल तर तिथं तुम्हाला फॉस्फरस हा घटक खूप महत्वाचा आहे. तिथं तुम्ही एकरी 2 लिटर धनकीर्तीचं नॅनोफॉस, 2 लिटर नॅनोफॉस हे जमिनीतून 18 ते 20 दिवसाला दिलं गेलं पाहिजे. वरतून एक फवारणी करत असताना 2.5 ml प्रति लिटरची फवारणी तुम्ही त्या ठिकाणी फुटव्यांसाठी. आता आपला मेन विषय आहे ब्लॅक थ्रिप्स आपल्याकडे येऊच द्यायचा नाही. त्याच्यासाठी थायमॉक्झल असेल, इमामेक्टिन असेल, इमिडा असेल, फिप्रोनिल असेल, करंज तेल असेल, नीम तेल असेल, याचा वापर आपल्याला कसा सुरुवातीच्या काळामध्ये केला गेला पाहिजे. मित्रांनो, कंटेंटच्या भाषेत सांगण्यापेक्षा तुम्हाला सांगतो, जसाही तुमचा 12, 13, 14वा दिवस येईल त्यावेळेस तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची. 200 लिटर पाण्याला पेगासस 150 ते 200 ग्रॅम, त्याच्यासोबत तुम्ही मायक्रोन्यूटनचा वापर करत असताना झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला घ्यायचे 0.5 ग्रॅम प्रति लिटर, म्हणजे 200 लिटरला 100 ग्रॅम. एकच दिवस गॅप जाऊ द्या, एक दिवस गॅप गेला तिथं तुम्हाला फवारणी करायची. पानांची किपिंग क्वालिटी
पानांच्या रणेंद्रियांची उघडझाप चांगली ठेवायची. तिथं तुम्हाला फवारणी करायची. 200 लिटरला एक चांगलं सीविड घेत असताना डायरेक्टर 500 मिली 200 लिटरला, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बिफर्ट 100 ग्रॅम. हा स्प्रे झाला. परत एक दिवस गॅप जाऊ द्या. एक दिवस गॅप गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पुढचा स्प्रे कीटकनाशकचा घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फिप्रोनिल, इमिडा एकत्र असलेलं कंटेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग त्यामध्ये पोलीस असेल, त्यामध्ये लिसेंटा असेल, त्यामध्ये जंप असेल, यापैकी कुठलंही एक 200 लिटरला 40 ते 50 ग्रॅम घ्या. त्याच्याबरोबर तुम्हाला एक बायोलॉजिकल मिश्रण असलेलं कीटकनाशक घेत असताना बायोडी 303 200 लिटरला 250 मिली, त्याच्यासोबत एक कुठलंही मायक्रोन्यूटन, कॉम्बिफट असेल, कॉम्बिएप असेल किंवा चांगलं त्या ठिकाणी सीविड, असा एक वापर तुम्ही त्या ठिकाणी पहिल्या 30 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने केला. जसंही तुमचं सेटिंग होतं, फुलं लागायला सुरुवात झाली, 25, 27, 28 दिवस झाले, 25, 27, 28 दिवस झाले, फुलं लागताय, फुटवा चांगला मिळतोय, सेटिंगला अडचण येते, तिथंच तुम्हाला ब्लॅक थ्रिप्सची अडचण येते. त्यावेळेस मात्र एक चांगला स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी कोणता घेतला गेला पाहिजे, तो 100% तुम्हाला जर ऐकायचा असेल तर त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस जो प्लॉट 27, 28, 30, 32 दिवसाचा असेल, सेटिंग सुरू झाल्यानंतर ब्लॅक थ्रिप्स त्याच्याकडे फिरकणार नाही, तो फिरकूच द्यायचा नाही. त्याच्यासाठी एक महत्वाचा डॉक्टर किसानचा फॉर्म्युला, कुठलं कीटकनाशक कोणत्या कीटकनाशक बरोबर, तिथं तुम्हाला काय करायचंय, केमिकल आणि बायोलॉजिकल एकत्र कीटकनाशक कोणतं वापरायचं, त्याचा व्हिडिओ पुढच्या 10-12 दिवसामध्ये या प्लॉट मधून लागलं तर देईल. आज 14वा दिवसाचा प्लॉट आहे, अजून 14-15 दिवसाने प्लॉटचं सेटिंग सुरू होईल. त्यावेळेस या प्लॉटला कोणता तो स्प्रे दिला, त्याच वेळेस या शेतकऱ्यासमोर या शेतकऱ्याला सांगायला लावल का तुला कोणता स्प्रे दिला होता दादा, आणि तो मारल्यानंतर तुझं एवढं चांगलं सेटिंग, आणि कुठंही खरडा नाही, कुठंही ब्लॅक थ्रिप्स नाही, फुलामध्ये नाही, कुठंही नाही. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल मात्र सबस्क्राईब करायला 100% गरजेचं असणार आहे. कारण दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर किसानचं काम जर तुम्ही बघितलं, द्राक्ष इंडस्ट्री असेल, त्याचप्रमाणे डाळिंब शेती असेल, त्याचप्रमाणे फळबागांमधलं पेरू शेती असेल, पपई शेती असेल, अगदी ऊसामध्ये, कांद्यामध्ये, टोमॅटोमध्ये, इतर सेगमेंट मधल्या मिरची पिकामध्ये काम त्या ठिकाणी करत असताना, परंतु कुठंतरी राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून जो डॉक्टर किसानला सातत्याने विचारलेला प्रश्न की सर तुम्ही स्वतःची नर्सरी टाकत नाही. काही शेतकरी सांगता मी जागा देतो तिथं नर्सरी टाकू, तिथून रोपं शेतकऱ्यांना देऊ. गरज नाही. शेतकऱ्याने त्याला वाटेल तिथून रोपं चांगल्या दर्जाची आणावी, त्याला वाटेल तिथून मल्चिंग पेपर आणावा, त्याला वाटेल त्या जागेमध्ये कशा पद्धतीने लागवड करायची, तिथून बेसल डोस काय टाकायचा, तिथून फवारण्या काय करायच्या, आणि कसं सेटिंग चांगलं मिळवायचं, कसं थ्रिप्सचं नियंत्रण मिळवायचं, ब्लॅक थ्रिप्सचं नियंत्रण मिळवायचं, ह्या कामाची जबाबदारी डॉक्टर किसान 100% घेतल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत घेतली. यापुढे ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात त्या शेतकऱ्यांसाठी सातत्याने सिमला मिरचीचे पुढच्या काही दिवसामध्ये कमीत कमी जून एंड पर्यंत एक 10 ते 12 व्हिडिओ तुमच्यापर्यंत सिमला मिरचीचे मी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च हा 50% कमी करून ब्लॅक थ्रिप्सवर 100% नियंत्रण कसं मिळवायचं, आणि तो कोणता डॉक्टर किसानचा फॉर्म्युला आहे तो बघायचा असेल तुम्हाला, तर 100% त्यासाठी तुम्ही शेतकऱ्याचा मी नंबर देईल. त्या शेतकऱ्याकडं प्लॉटवर त्या फवारण्या केल्यानंतर त्याला काय रिझल्ट आला, त्याचा नंबर, त्याचा त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट तुम्ही करू शकतात. मित्रांनो, एवढं तळतळीचं कारण काय आहे की बऱ्याचशा मी गेल्या 1 वर्षापासून काही मी दुर्लक्ष करत होतो, पण गेल्या 3 महिन्यापासून असंख्य शेतकरी मला सांगताय सर तुमच्याकडे टोमॅटोचा प्लॉट आम्ही रजिस्टर करतोय, तुमच्याकडे दुधी भोपळ्याचा प्लॉट रजिस्टर करतोय, तुमच्याकडे मिरचीचा प्लॉट रजिस्टर करतोय, आमचा डाळिंबचा प्लॉट असेल, कांद्याचा असेल तो रजिस्टर करतोय, पण कुठेतरी आम्ही सिमला मिरचीकडे त्या ठिकाणी तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे वळायचं ना वळायचं, याच्या पाठीमागचं कारण मला शेतकरी सांगत होते की आम्ही घाबरतोय, ब्लॅक थ्रिप्स येतोय, आणि त्या ब्लॅक थ्रिप्ससाठी हजारो 10-10, 12-12 हजारच्या फवारण्या आम्ही 3-3, 4-4 वेळा करतो. 50-50, 60-60 हजार रुपये सेटिंग पासून प्लॉट चालू होईपर्यंत आम्ही फवारणीवर ब्लॅक थ्रिप्ससाठी खर्च करतो. तशी कुठलीही गरज या वर्षी डॉक्टर किसान प्रत्येक शेतकरी बांधवाला येऊ देणार नाही, याची ग्वाही देऊन आजचा व्हिडिओचा शेवट करत असताना परत एकदा तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो की जसा 14 दिवसाचा प्लॉट आहे, या 14 दिवसाच्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून ब्लॅक थ्रिप्स असेल, तिथं मी तुम्हाला कंटेंटची भाषा पण सांगितली, थायमॉक्झल असेल, इमामेक्टिन असेल, फिप्रोनिल असेल, इमिडा असेल, इमामेक्टिन, फिप्रोनिल हे साध्या कीटकनाशकांचा वापर, आणि स्पिनोटेरम घटकातला आपल्याला वापर कधी करायचा आहे सेटिंग सुरू झाल्यानंतर, तिथं हाय मॉलिक्युल आपल्याला कधी वापरायचं आहे, आणि त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला कसं बसवायचं आहे, आणि सेटिंग सुरू झाल्यावर कोणतं बायोलॉजिकल आणि केमिकल कॉम्बिनेशन वापरून 15 दिवस आपल्याला ब्लॅक थ्रिप्सचा स्प्रे घ्यायची गरज येणार नाही. तिथं आपल्याला डाउनी असेल, भुरी असेल,
करपा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अडचणीत आणतात आणि त्याच वेळेस शेतकरी सातत्याने ब्लॅक थ्रिप्सवर फवारण्या करतो आणि आपला उत्पादन खर्च वाढवून उत्पादनात घट त्या ठिकाणी करत असतो. ती घट तुमच्या उत्पादनात येऊ नये आणि तुमचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी वाढू नये, त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. हगवणे साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. एवढी बडबड केली, या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. गेल्या वर्षी तुमचा प्लॉट माझ्याकडे रजिस्टर होता. या वर्षी मी तुम्हाला 100% शब्द दिला का गेल्या वर्षापेक्षाही पहिला फ्लॅश 1000-1200 किती कॅरेटचा काढला होता? मागच्या वर्षी 1350 1350 कॅरेटचा फ्लॅश काढला होता. या वर्षी ओपन चॅलेंज करतो, 55-60 दिवसाला आपण 1500 कॅरेटचा फ्लॅश काढू आणि विदाऊट त्या ठिकाणी ब्लॅक थ्रिप्स नाही, खरटा नाही किंवा तुम्हाला जे सेकंड फ्लॅशला सेटिंगला अडचण आली ती देखील येऊ देणार नाही. त्याच्यासाठी आज 14व्या दिवशी पहिला व्हिडिओ आहे, 32-33 दिवसाला दुसरा व्हिडिओ असेल, 50-55 दिवसाला तिसरा व्हिडिओ असेल. याच्या पाठीमागचं कारण नीट ऐकून घ्या की माझ्या नर्सरीतून रोप घ्यायचं, माझ्या गाडीतली औषधं वापरायचे आणि शेतकऱ्याला देसोदडीच लावायचं, हे काम डॉक्टर किसान करणार नाही. इथून ताजं उदाहरण देत असताना याच प्लॉटमध्ये 4 व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पाठवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी राहील, प्लॉट हाच राहील, गोष्ट तीच राहील. फक्त वापरलं काय आणि नेमका डॉक्टर किसानचा फॉर्म्युला काय, त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. फॉर्म्युला जर बघायचा असेल तर 15-20 दिवस वेट करा. प्लॉट ज्यावेळेस 30-32 दिवसाचा होईल त्यावेळेस फॉर्म्युला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला जाईल. व्हिडिओचा शेवट करतो. परत एकदा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.